नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळागौरीची कहाणी पाहणार आहोत। एक नगर होतं, तिथं एक वाणी होता। त्याला काही अपत्ये नव्हती। त्याच्या घरी एक गोसावी येई, अलख म्हणून पुकार करी। वाण्याची बायको भिक्षा आणायची, निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई। ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली। त्यानं तिला एक युक्ती सांगितली, दाराच्या आड लपून बस, अलख म्हणताच तिला सुवर्णाची भिक्षा घाल। अशी भिक्षा झोळीत घातली। बोवांचा नेम मोडला, बाईवर फार रागवला, मूलबाळ होणार नाही असा शाप दिला। तिनं त्याचे पाय धरले। बोवांनी उशाप दिला। बोवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथं खण, देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल। असं बोलून बुवा चालता झाला। तिनं आपल्या पतीस सांगितलं। वाणी रानात गेला, घोडा अडला, तिथं खणलं, देवीचं देऊळ लागलं। सुवर्णाचं देऊळ आहे, हिरे जडिताचे खांब आहेत, माणकाचे कळस आहे, आत देवीची मूर्ती आहे। त्यानं मनोभावी पूजा केली। त्याला देवी प्रसन्न झाली, वर माग म्हणाली। घरदार आहेत, गुरंढोरं आहेत, धनद्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे। देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही, मी प्रसन्न झाले आहे, तुला पुत्र देते। अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांत होईल, कन्या घेतलीस तर बालविधवा होईल, इच्छा असेल ते मागून घे। त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला। देवीनं सांगितलं, माझ्या मागल्या बाजूला जा, तिथं एक गणपती आहे, त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे, गणपतीच्या दोंडावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल। देवी अदृश्य झाली। वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंडावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, घरी नेण्याकरता घेतले, खाली उतरून पाहू लागला, तो मोठेत आंबा एकच आहे। असं 4-5 वेळा झालं। गणपतीला त्रास झाला। त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे। फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली। दिवसामासा गर्भ वाढू लागला, 9 मास पूर्ण झाले। वाण्याची बायको बाळंतीण झाली, मुलगा झाला। उभयतांना मोठा आनंद झाला। दिवसामासी वाढू लागला। 8व्या वर्षी मुंज केली, 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली। काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे, असा जबाब दिला। काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविले। मामा भाचे काशीत जाऊ लागले। जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं। तिथं काही मुली खेळत होत्या, त्यात एकमेकींचं भांडण लागलं। एक गोरीभुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय द्वाड आहे, काय द्वाड आहे। तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळावंशामध्ये कोणी द्वाड नाही, मग मी तर तिची मुलगी आहे। हे भाषण मामांनी ऐकलं। त्यांच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुष्य होईल। परंतु हे घडतं कसं? त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला। इकडे काय झालं, त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं। लग्नाच्या वेळीस नवरा मुलगा मांदा झाला, मुलीचे आईबापांना पंचायत पडली। दुसऱ्या दिवशी काय झालं, हिनं सकाळी उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं। आई उघडून पाहू लागली, तो हात हार निघाला। आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला, पुढं पहिला वर मांडवात आला। मुलीला खेळायला आणली, ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी याचबरोबर खेळत नाही। रात्रीची लांडवाची अंगठीची खूण काही पटेना। आईबापांना पंचायत पडली, हिचा नवरा कसा सापडतो? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं। जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे, आईने पाणी घालावं, भावांनी गंध लावावा आणि बापांना विडा द्यावा, असा क्रम चालू केला। शेकडे लोक येऊन जेवू लागले। इकडे मामा भाचे काशीस गेले, पुष्कळ दानधर्म केले, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले। एके दिवशी भाच्यास मूर्छा आली, यमदूत प्राण न्यायला आले, मंगळागौर आडवी आली, त्या दोघांचं युद्ध झालं। यमदूत पळून गेले, गौर तेथे अदृश्य झाली। भाचा जागा झाला, तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं स्वप्न पडलं। मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं, उद्या आपण घरी जाऊ। परत येऊ लागले, लग्नाच्या गावी आले, तळ्यावर स्वयंपाक करू लागले। दासींनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा। ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही। दासींनी यजमानाने सांगितलं, यांनी पालखी पाठवली, आदरातिथ्यानं घरी नेलं। पाय धुताना मुलीला नवऱ्याला ओळखलं, नवऱ्यानं अंगठी ओळखली। आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण काय आहे? त्यानं लाडवाचं ताट दाखविलं। सर्वांना आनंद झाला, भोजन समारंभ झाला। मामा भाचे सून घेऊन घरी आले, सासूनं सुनेचे पाय धरले, तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली। तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं,
ही सगळी तिची कृपा. सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.